जालन्यात लाडक्या बहिणीला मिळाले 7,500 रुपये, लाडक्या भावानं प्रशासनाला केले परत। लाडकी बहिणीसाठी मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना लागू करत दरमहा 1,500 रुपये खात्यात टाकले होते। या योजनेचे 7,500 रुपये जालन्यातील जळगाव सोमनाथ येथील विलास भुतेकर यांच्या खात्यात 5 डिसेंबर रोजी जमा झाले होते। दरम्यान आज त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधत आलेले 7,500 रुपये महिला आणि बाल कल्याण विभागाला परत केलेत। माझे ऑनलाईन करताना नजर चुकीनं माझ्या आधार नंबरवर मिसेसचा फॉर्म भरला गेला आणि आधार माझं लिंक असल्यामुळे ते पैसे 5 डिसेंबर रोजी माझ्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा झाले। आणि मग ते जमा झाल्यानंतर मी बँकेत चौकशी केली असता ते लाडक्या बहिणीचे आम्ही त्यानंतर मग मानेगावचे सरपंच संतोष ढेगळे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलून आम्ही आज कलेक्टर ऑफिसलाच पैसे परत जमा करत आहोत। नेमकी कधी पैसे आले आणि तुम्ही स्वतःहून अर्ज केलेला होता का? कसं हे 5 डिसेंबर 2024 रोजी जमा झाली 9:30 वाजता। काय नाव आपलं? विलास एकनाथ भुतेकर, गाव जळगाव। आजचा जो प्रकार आहे तुम्ही सगळा बघितलेला, असे किती लाडके भाऊ आपल्या तालुक्यामध्ये आहे? काही सर्वेक्षण केलं, काही अंदाज आहे का? नाही, समितीवर काम करताय? नाही असे प्रकारे तुरळक घडलेले नजर चुकीने आधार कार्ड महिलांची पुरुषांची आधार कार्ड लिंक असल्यामुळे ते पेमेंट त्यांच्या खात्यात जमा झालेलं आहे। परंतु असे विलासराव भुतेकर यांचा मला सुरुवातीलाच फोन आला की बाबा माझ्याकडून असं आधार कार्ड जोडलं गेलं आणि त्याला अप्रूव्हल पण आला। त्यावेळेसच आम्ही SCDPO यांची चर्चा केली। त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आपल्याला हेड वगैरे उपलब्ध झालं की त्यांचे जे पेमेंट आलेलं आहे आपण त्या हेडमध्ये जमा करू आणि असले अनेक जर कोणी लाभार्थी असेल तर त्यांनी महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधून संबंधित हेडमध्ये आपले पैसे जमा करावे असं शासनाच्या वतीनं ही पत्र काढण्यात आलेलं आहे।